शेखर निकम, आमदार शेखर निकम साहेब. राज्यपालांच्या अभिभाषणाला वर आभार आणि अभिनंदन करण्यासाठी मी इथं उभा आहे. महोदयाने 1 ते 61 योजना अतिशय या राज्याच्या विकासासाठी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले. हे अभिनंदन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. या सर्व नेत्यांना कोकणाबद्दल आस्था आहे, कोकणाबद्दल प्रेम आहे. कोकणातला निसर्ग असेल, कोकणातली स्वच्छता असेल, कोकणातला प्रामाणिकपणा असेल, हा सगळ्यांना नेहमीच भुरळ पाडत आले. या अभिभाषणाबद्दल आभार मानत असताना मला एवढंच वाटत होतं की कोकणाबद्दल देखील विशेष लक्ष या सगळ्यामध्ये जास्त आलं असतं तर निश्चितपणे मनापासून आनंद झाला असता. तरी देखील उद्योग मध्ये आपलं राज्य हे देशात अग्रेसर आहे आणि अग्रेसर असत असताना आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब हे उद्योग मंत्री आहेत, ह्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे उद्योग आणत असताना रत्नागिरीमध्ये देखील अनेक उद्योग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी आजच्या ह्याच्या निमित्ताने एवढेच मागणी करेन की माझ्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये खेर्डी, गाणे, खडपोली व देवरुखची साडवलीची MIDC येते. या MIDC मध्ये देखील नवे उद्योग आणण्याच्या दृष्टीने जर चांगल्या पद्धतीने आखणी केली तर तिथं जागा देखील खूप मोठ्या पद्धतीने उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाची अलोरे या गावी जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळी कोयना विद्युत प्रकल्प तिथं मोठ्या पद्धतीत चालू होता त्यावेळी शेतकऱ्यांकडून खूप जागा घेऊन ठेवलेली आहे. अनेक वास्तू देखील तिथं बांधून तयार होत्या. आज ही वापरात नसल्यामुळे या सगळ्या वास्तू पडायला आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या इमारती आणि ही जागा देखील जर वेगवेगळ्या उद्योगासाठी वापरात आली तर एक चांगली संधी तिथे रोजगाराची निर्माण होऊ शकते. ज्या पद्धतीने राज्यपाल महोदयांनी सांगितले की एकात्मिक औद्योगिक केंद्र व एकात्मिक माल वाहतूक केंद्र आम्ही नव्याने चालू करणार आहोत, तर मला वाटतं हे अलोरे गाव व त्यासाठी विचार केला तर पाण्याची देखील ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून मुबलक सोय तिथं आहे, तरी त्या जागेचा देखील चांगल्या पद्धतीने वापर होईल. जालनाला ज्या पद्धतीने रेशीम उद्योगासाठी खुली बाजारपेठ आपण निर्माण करणार आहोत त्याच पद्धतीने कोकणाचा देखील या पद्धतीने विचार करावा. कारण कोकणातली निसर्ग आणि वातावरण हे रेशीम उद्योगाला खूप पूरक आहे, जिथं तुतीची लागवड देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. त्यामुळे माझी आग्रहाची मागणी आहे की ह्या उद्योगासाठी देखील कोकणासाठी चांगल्या पद्धतीने आपण विचार करावा. कोकणाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र ॲग्रो टुरिझमचा विचार खूप फायदेशीर होऊ शकतो. कारण कोकणाच्या आर्थिक स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची गरज आहे. सध्या ॲग्रो टुरिझम पॉलिसीत सुधारणा करणे खूप आवश्यक आहे. कारण कोकणात आवश्यक पायाभूत सुविधाच नसल्याने पर्यटक दीर्घकाळ थांबत नाही. याकरता ॲग्रो टुरिझम पॉलिसी करावी. प्रत्येक प्रकल्पासाठी काही मर्यादा व अनुदान दिलं तर त्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीने काम करतायत. पाणंद रस्त्याबाबत जो आपण म्हणतोय की हे पाणंद रस्ते कोकणामध्ये कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्यातले नियम आणि ज्या अटी आहेत त्याचा जर आपण विचार केला तर पाणंद रस्त्याबाबतचं धोरण जर निश्चितपणे सुधारलं तर कोकणातल्या पर्यटनाला त्या रस्त्यांचा देखील वापर होईल. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल NA ची अट आमच्या दृष्टीने थोडीशी घातक होते, कारण अनेक सुरुवातच नाही केली. सर बोला बोला. नाही, मगाशी सगळेच बोलले ना साहेब. आम्ही आता पर्यटन खातं आता शंभूराजे गेलेत, पण सुदैवाने पर्यटन खातं आमच्या जवळच्या जिल्ह्यात शंभूराजांकडे आहे. त्यामुळे आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे की कोकणामध्ये मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, त्याचबरोबर महिपतगड असेल, भवानगड असेल, अनेक गड किल्ले आहेत ज्याचा उल्लेख आपण नेहमी करत असतो. आणि ह्या सगळ्याबरोबर कसब्याला जाऊन आले. आमचे पालकमंत्री प्रयत्न करतात, यामध्ये आमचे भाजपचे जठार साहेब आहेत ते प्रयत्न करतात, निलेशजी राणे, आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करतो. 11 मार्च रोजी बलिदान दिन तिथे आपण त्या माध्यमातून करणार आहोत. त्याचाही औचित्य साधून जर त्याचा उपयोग केला तर खूप चांगलं काम त्या माध्यमातून होऊ शकतं. वेस्ट टू वेल्थ प्रकल्प आपण बघितलं असेल की जे टाकाऊ आहे त्याच्यापासून टिकाऊ करण्यासाठी अनेक उपक्रम आपण वेगवेगळ्या पद्धतीने राबवले जातात. तर ह्याचाही विचार रत्नागिरी जिल्ह्यासाठी व्हावा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजनेबाबत देखील जो आपण चांगला निर्णय घेतला, पण 6 महिन्याचा कालावधी हा अतिशय कमी होतो.
कारण 6 महिन्यामध्ये तो विद्यार्थी कुठेतरी ट्रेन होत असतो. तर हा कालावधी देखील 2 वर्ष जर आपण वाढवला आणि स्थानिक लोकांना स्थानिक रोजगाराची संधी जिथं जिथं उद्योगधंदे निर्माण होतात त्या पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नागपूर गोवा शक्तीपीठ ज्या पद्धतीने मुंबई गोवा होणार आहे याचं मला अतिशय मनापासून त्याचं अभिनंदन करावं असं वाटतं. पण आमची खंत आहे की मुंबई गोवा रस्त्याबाबत नेहमी मांडून आता खूप वर्ष झाली. सुदैवाने रवींद्र चव्हाण सारखे आमचे बांधकाम मंत्री लाभले, त्या काळात थोडंसं काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. माझी अगदी आग्रही मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण कसा होईल आणि त्याची क्वालिटी देखील तेवढ्याच ताकदीची असणं गरजेचं आहे. सुदैवाने मी आज या सभागृहात दिसतोय, पण ज्या पूल पडला त्या पुलाच्या खाली आम्ही सगळेजण होतो. सुदैवाने 1 सेकंदाची झाली म्हणून तिथं वाचू शकतो. त्यामुळे क्वालिटीवर लक्ष देणं गरजेचं आहे. कोकणात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे, कारण अतिशय पाऊस आणि अतिवृष्टीचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने आहे. त्यामुळे त्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचाही आपण करावा. बसच्या बाबतीत जशा पद्धतीने PME बस सेवक मोठ्या शहरात होते त्याच पद्धतीने आमच्याकडे देखील आमच्या डेपोना देखील जास्तीत जास्त बस मिळण्याचा उपयोग व्हावा. नगरोत्थान अभियान योजना देखील आपण राबवतो, त्याच्याही बद्दल अभिनंदन करत असताना या योजनेचा फायदा माझ्या मतदारसंघात 152 कोटीची पाणी योजना झाली. पण माझी अशी अपेक्षा आहे की पाणी योजना चालू असतानाच मलनिस्सारण आणि इतर योजना देखील या राज्य नगरोत्थानमध्ये जर घेण्यात आल्या, कारण ती पूर्ण होई पण पुढच्या योजना घेता येत नाहीत, त्यामुळे काही अडचणी निर्माण होतात, तर त्याचाही विचार व्हावा. मागेल त्याला सौर पंपाची योजना देखील खूप महत्वाची आणि चांगली आहे. पण कोकणात या योजनेचा विचार केला तर प्रामुख्याने लाईटवर पण पाणी म्हणजे वीज कनेक्शन देणं खूप गरजेचं आहे. आम्ही कोकणी लोक लाईट बिल कधी थकवत नाही, कधी बुडवत नाही, कधी आकडे टाकत नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आज तुम्हाला सांगावं असं वाटेल की जिथं 90% काम पूर्ण झालंय त्या 90%चं काम हे सौर पंप देणार म्हणून आपण बंद केलेलं आहे आणि मग त्यामुळे केलेला खर्च पूर्णपणे वाया जाणार आहे. त्यामुळे त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत खूप चांगली घरं मिळतात, गरीबाला घरं मिळण्याचं काम देखील आमदार संजय गायकवाड साहेब आहे ना, थोडं आहे, 2 मिनिटं फक्त 2 मिनिट मुद्दे वाचतो. फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आज वाळूच मिळत नसल्यामुळे वाळूचं धोरण कधी नक्की करणार आहेत याचाही विचार करणं या दृष्टीने महत्वाचं आहे. गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना अतिशय चांगली आहे. माझी ह्या निमित्ताने आग्रह मागणी आहे की ह्यामध्ये नद्यांचा समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. जर नद्यांचा समाविष्ट आपण केला तर नाम फाउंडेशन सारख्या अनेक स्वयंसेवी संस्था यामध्ये काम करतील आणि खूप चांगल्या पद्धतीने करतील. साहेब, शेवटचे 2-3 मुद्दे आहेत. इथेनॉल निर्मितीचा विषय आपण नेहमीच इतर ठिकाणी जिथं फॅक्टरी आहेत तिथे घेतात. जर कोकणात फणसापासून असेल, काजू बोंडापासून असेल, इतर फूड वेस्ट आहेत, अनेक फूड वेस्ट आमच्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यापासून जर इथेनॉलचा निर्मितीचा आपण एखादा पायलट प्लांट आपण करू शकलो तर त्याचाही फायदा खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यामध्ये मिथिलेश देसाई ज्याचा कार्यक्रम परवा आदरणीय पंतप्रधान महोदयांसमोर झाला, त्यांनी फणसाच्या 300 जाती विकसित करण्याचं काम तिथे केलंय. तर ह्या लांजा तालुक्यामध्ये फणस संशोधन केंद्रासाठी देखील चांगल्या पद्धतीने प्रायोरिटी व्हावी. ज्या पद्धतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण मदत करतात त्या पद्धतीने चिपळूण शहराचे रत्नाकरराव गुट्टे घ्या लवकर घ्या. शहराच्या पूरमुक्तीसाठी केलेला आहे जलसंपदा विभागाने. माझी इथं आग्रहाची मागणी आहे की कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर चिपळूण शहराचा देखील हा प्रस्ताव मंजूर होण्याबाबतचा विचार व्हावा. यावर्षी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी गाळ काढण्यासाठी आम्हाला पैसे दिले, अर्थात आधी जयंत पाटील साहेबांनी मदत केली आणि ह्यामुळे गेल्या 3 वर्षात पूर येण्याचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने पडलंय. शेवटचंच आता घेतो, पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण बारामती आणि बीडला करताय. माझी अशी अपेक्षा आहे की एखादं कॉलेज कोकणामध्ये विशेषतः चिपळूण सारख्या हायवेच्या ठिकाणी 12 एकर पशुसंवर्धन विभागाची जागा आहे, अतिशय उत्तम जागा आहे, अतिशय उत्तम इमारती आहेत, तिथं देखील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विचार व्हावा. नाक मान्यता विद्यालयांचा अनुदानितचा प्रश्न गेले 24 वर्ष
प्रलंबित आहेत त्याही बाबतचा विचार करावा. आणि बरेच मुद्दे होते पण आपण आता घाईघाईत केल्यामुळे थोडे मागे पुढे होत आहेत, त्यामुळे बोलायला दिल्याबद्दल मी मनात धन्यवाद मानतो आपले.